ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, कन्हैया व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. तर तुम्हाला सर्वांना आमच्या परिवाराकडून नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आहे ना, मी अखंड दिवा कसा लावायचा त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर अखंड दिवा लावण्यासाठी सर्वात पहिलं मी आमच्या घरी असलेला चौरंग घेतला. चौरंग नीट पाण्याने स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर चौरंगाच्या खाली आहे ना, मी स्वस्तिक काढून घेतलं. स्वस्तिकवरती हळद, कुंकू आणि थोडेसे तांदूळ वाहून आणि फूल वाहून स्वस्तिक पूजून घेतलं. त्यानंतर आहे ना, चौरंग स्वस्तिकावरती ठेवला. त्यानंतर चौरंगाच्या साईडने मी रांगोळी काढून घेतली आणि पांढऱ्या कलरची रांगोळी असल्या कारणाने रांगोळीवरती थोडंसं हळद आणि कुंकू वाहून घेतलं. मी सुद्धा यावर्षी पहिल्यांदाच अखंड दिवा लावणार आहे. तर माझ्याकडून जर काही चूक होत असेल किंवा माझं काही चुकत असेल तर कमेंटमध्ये नक्की तुम्ही सांगा. तर आता आपण आहे ना, चौरंगावरती लाल कलरचा कपडा अंथरून घेऊया. चौरंग थोडासा जास्तच मागे घेतल्यामुळे थोडासा चौरंग मी पुढे घेतलेला आहे खेचून. त्यानंतर त्यावरती आपण यांना लाल कपडा अंथरून घेऊया. तुमच्याकडे जर लाल कलरचा ब्लाऊज पीस किंवा लाल वस्त्र जरी असेल ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे मी. आता आपण यांना तांदळाच्या साह्याने यामध्ये ह्या लाल कपड्यावरती अष्टदल कमळ काढून घेऊया. मी सुद्धा अष्टदल कमळ आहे ना, पहिल्यांदाच काढणार आहे. मी सुद्धा यूट्यूबमध्ये बघून हा पहिला शिकून घेतलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. जर काही चुकत असेल तर माफ करा, कारण मी सुद्धा हे पहिल्यांदाच काढत आहे. तर सर्वात पहिलं मी उभ्या आणि आडवी अशी रेघ आखून घेतली तांदळाच्या साह्याने. त्यानंतर आडव्या रेघा आखून घेतल्या तांदळाच्या साह्याने. दोन्ही अशा क्रॉस रेघा आखून घेतल्या.
अष्टदल कमळ काढून तयार झालेलं आहे. तर आता हे जे 8 हे आहेत त्यामध्ये मी फुलं एक घेते. जर तुमच्याकडे वेगवेगळ्या रंगाचे म्हणजे लाल, हिरवा किंवा पिवळा कलरचे जरी तुम्ही तांदूळ कलर वापरून यूज केले तरी हे खूप छान दिसेल. तर मी यामध्ये फुलं टाकून घेते प्रत्येक पाकळ्यांमध्ये. सर्व पाकळ्यांमध्ये फुलं आपण ठेवून घेतलेली आहेत. आता आपण पूजा करायला सुरुवात करूया. तर मी दिव्याला गंध लावून घेतलेला. आता आपण दिव्याला हळद आणि कुंकाचं टिक्का लावून घेऊया दिव्याच्या पूर्ण साईडने. आणि थोडंसं अक्षता वाहून त्यांची पूजा करून घेतलेली आहे. तर ही मी वात आणलेली. ही वात मार्केटमध्ये मिळते. म्हणजे त्यांना सांगायचं अखंड दिव्यासाठी आम्हाला वात हवी, तर ते हे अशी देतात. ही वात तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता. तर आपण खाऊची पानं घेतलेली आहेत. आता माझ्या घरी महालक्ष्मी आई आणि तुळजाभवानी आई या दोन्ही देवींचा फोटो असल्यामुळे मी या दोन्ही फोटोसमोर अखंड दिवा पूजणार आहे. तर मी दोन्ही फोटो खाली घेतलेले आहेत. खाऊच्या पाण्यावरती मी या दोन्ही देवींचे फोटो ठेवलेले आहेत. आता आपण दोन्ही देवींच्या फोटोंना गंध लावून घेतलेला होता मी आधीपासूनच. तर आता आपण त्यांना हळद आणि कुंकाचा टिळा लावून घेऊया. तर मी दिव्यामध्ये तेल ओतून घेतलेलं आधी, जेणेकरून त्यामधलं आतलं वात ते तेलाने चांगलं भिजून होईल. त्यामुळे ते वात मी त्याच्यामध्ये ऑलरेडी तेल ओतून घेतलेलं. तर आता आपण दिवा प्रज्वलित करूया. एकदम साधी आणि सोप्या पद्धतीने केलेली पूजा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. मला सुद्धा याबद्दल काही एवढं माहिती नाही आहे. जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तरी कमेंट करून मला नक्की सांगा तुम्ही.